नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत बनून तयार होणारे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड। मस्त असे हे पापड आपले बनून तयार होतात, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। करायला ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी परफेक्ट मी इथे तुम्हाला करून दाखवलेली आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर छान असा भिजवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असा मोकळा मोकळा आणि मोत्यासारखा आपला हा साबुदाणा दिसते। छान असा आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 2 तास भिजवला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला इथे बटाटे लागणार आहे। इथे मी मध्यम आकाराचे 8 बटाटे छान असे उकळून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, इथे आता मी अशाच प्रकारे सर्व बटाट्यांचे साल काढून घेणार आहे। तुम्ही इथे बटाट्याची क्वांटिटी एखादा दुसरा वाढवू सुद्धा शकता किंवा यामध्ये कमी सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे मी बटाटे छान असे कट करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी सर्व बटाटे छान असे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे। थोडासा इथे आपल्याला मोठाच कुकर वापरायचा आहे। तुम्हाला जर इथे कुकर वापरायचा नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा हे सर्व शिजवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्येच आपल्याला जो भिजवून घेतलेला साबुदाणा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान असा हाताने मोकळा करून घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला 3 ते 4 ग्लास पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। कुकरमध्ये अगदी पटापट होते। बघू शकता तुम्ही, इथे मी कुकरच्या छान अशा 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। छान असं आपलं हे पापडाचं मिश्रण शिजलेलं आहे। अशा प्रकारे आपला साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपल्याला इथे हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा सुद्धा छान असा शिजलेला आहे। आधीच आपण बटाटा शिजवून घेतलेला होता, यामुळे आपला बटाटा मस्त असा एकजीव झालेला आहे। इथे आता आपल्याला यामधलं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला जेव्हा हे मिश्रण हलकसं गरम असते तेव्हाच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, जास्त थंड करायचं नाही। बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ हवं आहे। छान असे आपल्याला याचे पापड तयार करता आले पाहिजे। इथे आता आपल्याला एखाद्या पसरट भांड्यामध्ये हे सर्व वाटून काढून घ्यायचं आहे। इथे मी आता अशाच प्रकारे हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं पांढरं शुभ्र आपलं हे पापडाचं मिश्रण दिसते आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे।
यामध्ये आता मी सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. 1 चमचा मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. चमचाभर मी यामध्ये जिरे घालून घेणार आहे. तुम्हाला जर तीळ घालायचे असतील तर तुम्ही तीळ सुद्धा घालू शकता. इथे मी आता 7 ते 8 हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. चमचा ते दीड चमचा मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे. तुम्ही इथे नाही घातली तरी चालेल. तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा घालू शकता. छान अशी मिक्सरला मिरची दळून घ्यायची आणि जाडसर मिरची यामध्ये घालायची. ती सुद्धा पापडामध्ये छान दिसते. हे सर्व आता मी इथे छान असं एकजीव करून घेणार आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे सर्व मिश्रण पापड करण्यासाठी रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इतपत मी असं हे पातळ ठेवलेलं आहे. इथे आता आपल्याला हे छान असे प्लॅस्टिकवर पापड तयार करून घ्यायचे आहे. पळीने आपल्याला अगदी हलकासा गोल आकार दिला की छान असे पापड आपले बनून तयार होतात आणि अगदी झटपट बनून तयार होतात. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व पापड बनवून तयार करून घेणार आहे. मिरची आणि जिरे छान असे दिसतात पापडामध्ये. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व पापड बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझे सर्व पापड बनवून तयार झालेले आहे. 2 दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी हे पापड छान असे सुकवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे पापड बनवून तयार झालेले आहे आणि 1 किलोमध्ये भरपूर सारे आपले हे पापड बनवून तयार होतात. अगदी काचेसारखे दिसताय बघू शकता तुम्ही. इथे मी तुम्हाला आता पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपला पापड मस्त असा दुप्पट तिप्पट फुलून तयार झालेला आहे आणि तितकाच पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत सुद्धा बनून तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.